नाही, मला रात्री 12:30च्या दरम्यान 1:30च्या दरम्यान शुभम मोलकरेंचा फोन आला आणि फायरिंग झाली असं कळलं. तेव्हा मी घटनास्थळावर आलो आणि तेव्हा सगळा पोलीस ताफासुद्धा इथे होता. या झोनचे DCP, क्राईम DCP, ॲडिशनल कमिशनर आणि सगळा पोलीस ताफा येऊन आरोपीच्या शोधात आहे. शुभमचं बयान घेतलं. त्यांची कोणाशी जुनी दुश्मनी आहे का, काय वाद आहे गोळी चालवायचा, आणि याचा तपास पोलीस करत आहे आणि सारी पोलीस यंत्रणा इथे लागलेली आहे. आम्हाला वाटते की लवकरात लवकर आरोपी मिळतील. आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे. आणि याचा तपास पोलीस काढेलच. आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं तपास चालवला आहे, सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि मागच्या 4 तासापासनं ते आरोपींचा शोध घेत आहे. तर CP साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा सर्वांना निर्देश दिले आणि आम्हाला वाटते की पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, आरोपींना शोधून काढतील. आणि आम्ही सुद्धा लोक की कोण असू शकतो याच्या शोधात सर्व लोक आहोत आणि सगळे मिळून आरोपीला शोधतील ही अपेक्षा आहे. आणि असं आहे की हे पहा की पोलीस यंत्रणेलाही काही असे 3 डोळे नाही राहत की कुठे गेलाय काय. त्यांना आपण क्ल्यू देऊ त्याच्यावरनं. तर आम्ही शुभमला त्यांनी विचारलं आहे की तुमची कोणाची दुश्मनी, राजनैतिक व्यात आहे की प्रॉपर्टीचा वाद आहे, कोणाचं भांडण झालं. त्यांचा संशय त्या 2-3 लोकांना होता. त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून त्यांची चौकशी चालू आहे. ज्यांच्यावर शुभमचा आरोप होता, आरोप म्हणजे त्याला वाटत हो की हे असतील, त्यांना पकडलं आहे. ते काय सांगतात याच्यावर अवलंबून आहे. आतापर्यंत शुभम आणि आमच्याकडनं जी माहिती पोलिसांना मिळाली तर पोलीस यंत्रणेने पटापट त्या लोकांना आणून पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसराच निघाला. त्या शोधात सुद्धा पोलिसांनी या भागातील सर्व गुन्हेगारांना पकडण्याचे आणि त्यांच्याकडनं माहिती घेण्याचं काम सुद्धा चालवलं आहे. आणि हा तपास ज्या वेगानं चालत आहे तर लवकरात लवकर आरोपी मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता कसं आहे, आरोपी कोण आहे तो मिळाल्यावरच सांगू ना आम्ही. राजनीतिक आहे की वैयक्तिक आहे की जुन्या मनस्यातून आहे. आता आरोपीच नाही कळला तर आता आम्ही काय सांगू शकणार आहे.